झी 24 तास एक पाऊल पुढे झाले आणि राष्ट्रपतींनी या माहितीच्या अधिकारावर सही केली आणि हा कायदा लागू झाला महाराष्ट्रामध्ये. आज तुम्ही ऐकता टीव्हीवरती आदर्श सोसायटी घोटाळा. हा घोटाळा कशामुळे पुढे आला? माहितीचा अधिकार. 2G स्पेस घोटाळा. हे राजा 1,76,000 कोटीचा घोटाळा कशामुळे पुढे आला? माहितीचा अधिकार. किती शक्ती आहे कायद्यामध्ये. पण माहितीचा अधिकार तुम्हाला माहिती मिळवून देतो, पण माहिती आल्याबरोबर त्याला जेलमध्ये टाकायचं हे या कायद्यात नाही. ही शक्ती नाहीये. म्हणून आम्ही लोकपाल एक चांगला ड्राफ्ट तयार करा. लोकपाल आणि लोकपालाचा कायदा कर म्हणून सरकारच्या मागे लागलो, भारत सरकारच्या. पण त्यांची इच्छाशक्तीचा अभाव. पहिले तर म्हणलं लोकपाल त्यांनी केला, सरकारने आपला ड्राफ्ट तयार केला. कुछ कामी कचऱ्याच्या कुंडीत टाकणारा ड्राफ्ट सरकारने तयार केला. अरे आम्ही म्हटलं हा ड्राफ्ट काय कामात आहे? यांनी तर भ्रष्टाचाराला आळच बसणार नाही. नाही नाही म्हणे हे चांगला ड्राफ्ट आहे. आम्ही एक ड्राफ्ट बनवून दिला, ते मानायला तयार नाही. मग आम्ही म्हटलं तुम्ही सरकारने ड्राफ्ट का केला? हे आपल्याला जनतेला माहीत होणं गरजेचं आहे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा देश कायद्याच्या आधाराने चाललेला देश आहे. या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे ती न्याय व्यवस्था आहे. 26 जानेवारी 1950 साली आम्ही प्रजासत्ताक दिन मनवला. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950. त्या दिवशी या देशात प्रजेची सत्ता आली. प्रजासत्ताक दिन, प्रजेची सत्ता आली. सरकारी तिजोरी जनतेची झाली. त्या जनतेचे तिजोरीचं नियोजन सर्व जनता जाऊन करू शकणार नाही. म्हणून आम्ही प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला. घटनेप्रमाणे जनतेने आपले प्रतिनिधी पाठवा म्हणून आम्ही आमदार साहेबांना पाठवलं राज्यासाठी आणि खासदार साहेबांना पाठवलं केंद्रासाठी की बाबा आम्ही मालक झालो, तिजोरी आमची आहे, तुम्ही आमचे विश्वस्त म्हणून जा, आमचे ट्रस्टी म्हणून जा, आमच्या सेवक म्हणून जा आणि आमच्या तिजोरीचं नियोजन करा म्हणून पाठवलं. मालक कोण? जनता. ज्यांना पाठवलं ते सेवक. पण आज काय चित्र आहे? मालक झालेत सेवक आणि सेवक झालेत मालक. उलट झालं ना. हे बदलण्यासाठी हे आंदोलन आहे. हे बदल का घडलं असं? मालक झाला, मालकाने सेवकांना पाठवलं पण मालक झोपला आणि मालक झोपल्यामुळं मालकाच्या तिजोरीची चोरी करायला सुरुवात झाली. आणि ती एवढी झाली चोरी की तिजोरीचा खडखडाट. कर्ज घेऊन आम्ही विकास करतोय, अरे मालकच झोपला. आता एक गोष्ट चांगली झाली. 16 ऑगस्ट करोडो लोक रस्त्यावर उतरले. मालक जागा झाला. जागा झाला. आता मालकाच्या तिजोरीची चोरी कोणी करू शकणार नाही. पण मालक जो जागे झालेला आहे त्यांनी जागत राहिलं पाहिजे. डुलकी येता कामा नये. डुलकी आली की परत चोरी सुरू होईल. आता जागरूक राहायचंय मालकाने, जागरूक राहायचंय. आणि म्हणून आम्ही हा जो कायदा केला, हे सगळे सेवक आहेत, जनता मालक आहे. आमचं म्हणणं आहे कुठचाही कायदा करताना मालकांचा सल्ला घेऊन करा. तुम्ही सरकार आपल्या मर्जीप्रमाणे का कायदा करतं? लोकशाही आहे ना, लोकशाही आहे. आणि लोकशाहीचा अर्थ जर असा आहे की लोकांनी लोकांच्यासाठी लोकसहभागातून चालवलेली शाही, ती लोकशाही. अरे म्हणलं 2च तास झाले आताशी आणि सजा माफ झाली. हे सरकार आहे का काय? मनाला तोडा अटक करायची, मनाला तोडा सोडायचं, हे सरकार आहे काय? मी त्यांना सांगितलं मी जाणार नाही बाहेर.
मी जेलच्या बाहेर जाणार नाही. मग म्हणे आमच्या डीआयजी साहेबांशी बोला. म्हटलं चला. गेलो डीआयजी साहेबांकडे. डीआयजी साहेब हे बोलायला लागले, तुम्ही आता जेलमधून बाहेर आला, आता परत आतमध्ये जाता येणार नाही. अरे म्हणलं तुमच्याशी चर्चा करायला बोलवलं ना, तुम्ही बदलला. मग त्या डीआयजी साहेबाला मी सांगितलं मी जाणार नाही. तुम्ही जर मला जेलच्या आतमध्ये जाऊ देणार नसाल तर मी जेलच्या बाहेर जाणार नाही, तुमच्या ऑफिसमध्ये बसून राहील. मला जेलच्या बाहेर काढायचा तर धक्के मारून काढा, नाही तर उचल बांगडी करून बाहेर काढा. काढा मला बाहेर, मी जाणार नाही. काय प्लॅन होतं? रामदेव बाबाला जसं रात्री 1:30 वाजता लाठीचार्ज केला, महिलावरती लाठीचार्ज. अरे काय पुरुषार्थ आहे तुमचा? महिलांच्यावरती लाठीचार्ज करता, रात्री 1:30 वाजता झोपल्याला मला वाटते. आणि रामदेव बाबाला विमानात बसवलं आणि हरिद्वारला घेऊन गेले. तोच प्लॅन माझा होता. जेलमध्ये टाकायचं, सांगायचं तुम्हाला सोडतो तुम्हाला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.